आ
कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, केली ठावी संतांनी. परवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. अनिला रूपा बळे, अनिला रूपा बळे, करुणे खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचू प्रेमे लागलो. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे. विठ्ठल कुळदेवी, केली ठावी संतांनी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटी. समचरणं सरोजं सान्द्रनीलाभुदां, जगनने हे कपाली मंडनं मंडनं. तरुण तुलसी कंदरं कंदनेत्रं, सदैरवलसं. विठ्ठलं चिंतयामि, नमो विठ्ठलराजया पांडुरंगा. नमो रुक्मिणी मौली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका, नमो चंद्रभागा. नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा. पांडुरंगा करू प्रथम
करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो झालो चराचरी महायोग पीठे तटे वेगरथ्यम वरम कुंडलिकाय दातं मुनिन्द्रे समागत्य दिष्टं नमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम् देवराज शयमान पावनादि पंकज याल यज्ञ सूत्र बिंदु शेखर कृपाकर नारदादि योग वंदित दिगंबरम काशिका पुराय नाथ काल भैरवम गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः जयाच्या संगतीने विराज झाला मनोजडीचा जडभास केला साक्षात मज परमात्मा भेटविला विसरू कसा मी माझ्या गुरुपादुका विसरू कसा मी माझ्या गुरुपादुकाना विसरू कसा मी माझ्या गुरुचरणाना नमो सद्गुरु तुकया पावा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता गाण गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर रागा जी कीर्तनी वैवासी तलोका तयाची आचरणी नमानगा जेने धर्म जितविला जीवनी तो संभाजी जाननवारी का उतरला दयाची आकुळी दया छत्रपतींचे साता नमन करीत सो पंढरीच्या
वसुदेव सुतं देव कंस चाणूरमर्दनं देवकी परमानन्दनं कृष्णं वन्दे जगद्गुरु घ्यावी माझी सेवा केली ठावी संतांनी बळवे झालो शरण गेलो गबिलो संकटी प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगमान्य विश्वमान्य देहोचे सुप्रसिद्ध साधू ज्यांनी संसाराची राख रांगोळी करून परमार्थाचा कळस चढवला असे माझे तुकोबारा यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारा यांचा. तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जड जीवाला सांगतात कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतांनी. तुकोबारा सांगतात ही कुळाची कुळदेवी ही आम्हाला संतांनी माहिती करून दिली. पहिल्या चरणात सांगतात. दुसऱ्या चरणात काय सांगतात? बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. म्हणजे ही कुळीची कुळदेवी आम्हाला संतांनी माहिती करून दिली म्हणून आम्ही तिला शरण गेलो. शरण गेल्यानंतर तिसऱ्या चरणात सांगतात अनिली या रूपावळे करुणी खळे हरिदासी. म्हणजे या अनादि निर्गुण निराकार देवीला या संतांनी रूपामध्ये आणलं. तिसऱ्या चरणात सांगतात. आणि मग शेवटच्या चरणात काय सांगतात तुकोबारा महाराज की ही देवी संतांनी आम्हाला माहिती करून दिली. आम्ही शरण गेलो तिला रूपाबळामध्ये आणले आणि हे सर्व केल्यानंतर आम्ही आनंदाने नाचू लागलो. असा सरळ भावार्थ मी अभंगाचा ठेवला आहे. म्हणजे याचा अर्थ असा नाही की कीर्तन संपलं. धावता भावार्थ मी ठेवला. आज कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारा यांचा आहे. आणि आज या ठिकाणी शेल्डी गाव या सकपाल परिवारांच्या कुलदेवतेचे आज कुलदेवता प्राण प्रतिष्ठा सोहळा जवळजवळ सकाळपासून चालू आहे. आणि या सोहळ्याचं निमित्त आज हा एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या कुटुंबियांनी म्हणजे अख्ख्या मेहनतीने घेतला आहे. आपल्या अंत्यकरणातून आपल्या कुलदेवतेचं त्यांनी प्राण प्रतिष्ठान सोहळा सकाळपासून चालू आहे. सकाळी मला वाटतं 7 ते 12 देवीचं अभिषेक, त्याच्यानंतर आरती, महाप्रसाद, 7:30 वाजता हरिपाठ झाला आमच्या तिवडी गाव मंडळाचं. आणि आता चालू आहे ते कीर्तन. सांगायचा उद्देश असा आहे कुळीची ही कुळदेवी बरेच ठिकाणी घरामध्ये असते.
काही ठिकाणी ती कुळदेवी बाहेर पण मंदिर बांधलेलं आहे. मला वाटतं आपल्या चिपळूण तालुक्यामध्ये 2 अशी मंदिर आहेत की ते बाहेर मंदिर आहे. एक आमचं तिवडी गावचं आमच्या भाऊकीचं कुळदैवत आणि एक मला वाटतं कुठे एगाव साईडला कुठेतरी आहे. असे 2 कुळदेवीचे मंदिर बाहेर बांधलेले आहेत. बाकी असे कुळदेवीचं मंदिर घरामध्येच असतं. आणि या सपकाळ परिवाराने आज मोठ्या अट्टहासाने आपल्या कुलदेवचं स्थापन केलेलं आहे. तर त्या परिवारामध्ये आमचे गजानन दादा सकपाळ, तसेच मनोज सकपाळ, संदीप सकपाळ, किशोर सकपाळ आणि शुभम सकपाळ असे यांचा परिवार आहे. या परिवाराने आपल्या कुलदेवतेचे प्राणप्रतिष्ठान करून आज मोठ्या उत्साहाने आनंदाने त्यांनी आज सोहळा जवळजवळ पार पडलेलाच आहे. आता शेवटचं कीर्तन झालं की त्यांचं सांगता होईल. आणि या कुलदेवतेचं प्राणप्रतिष्ठा पूर्ण करून या कुटुंबियाने अवघ्या मेहनतीने मला वाटतं जवळ 2-3 दिवस त्यांच्या ह्या कार्यक्रमात धावपळ झालीच असेल, पण त्यांनी आपल्या अंतःकरणातून आपल्या कुलदेवतेला प्रसन्नतेने कुलदेवता आपल्या अनुकूल व्हावी आणि होणारच असे जर कार्यक्रम केले तर कुलस्वामीनी का अनुकूल होणार नाही? होणारच महाराज. कारण का आपण आपल्या कुलस्वामीला जर विसरलो ना तर सगळं विसरल्यासारखं होतं. मी उदाहरण देणारच आहे पुढे, हवा तर सोडवणारच आहे. आणि तसं म्हणायला तर मला वेळ पण खूप कमीच आहे. आता मी कुठेही कीर्तन केलं तरी मला वेळ कमीच भेटतो. ते काही नवीन नाही, ते माझ्यासाठी सुद्धा आहे. आणि मी ते प्रयत्न करेन जवळजवळ 1 तासाच्या आतमध्ये संपवण्याचं. आणि या कुलदेवतेच्या प्राणप्रतिष्ठानाच्या निमित्ताने या सपकाळ परिवाराला या कुलदेवतेने भरघोस असा आशीर्वाद द्यावा असं मी त्या कुलस्वामीच्या चरणी नतमस्तक होऊन प्रार्थना करतो आणि कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ करतो. आणि माझ्या कीर्तनाला आलेले माझ्या तिवडी गावचे समस्त परिपाठ मंडळी, आमचे गायनाचार्य सुरेश महाराज, पक्वादवादक, मला वाटतं जवळजवळ पक्वादवादक 4 जण आहेत. आता मला काही सगळ्यांची नावं माहिती नाही. सर्व पक्वादवादकांचं पण धन्यवाद. आमचे गायक दादा, तुमचं नाव? परेश आंबरे खूप छान गातात. बाकी सगळे आमचे विनेकरी बाबा, ओंकार बाबा, सगळी माझीच मंडळी आहेत, आमची भाऊकीच आहे. तर त्या सगळ्यांचं नाव घेत बसत नाही, तेवढं आपल्याकडे वेळ नाही. अभंग आहे जगद्गुरु तुकोबराय. अभंगातून सांगता ही कुळीची कुलदेवी आम्हाला संतांनी ठाव करून दिली. थोडक्यात मी तुकाराम महाराजांचं वर्णन सांगतो. ज्या तुकाराम महाराजांनी आपली कुलदेवता संतांनी आपल्याला माहित करून दिली, तुकाराम महाराजांचं मी थोडंसं वर्णन करतो. तुकाराम महाराज म्हणजे काय साधे सोपे संत झाले का? ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी करून परमार्थाचा कळस चढवला असे माझे तुकोबराय. आणि आपण ज्या काळाला घाबरतो ना, काळ कोण यमाला आपण घाबरतो ना, आपल्या समोर जर यम आला तर आपण थरथर कापतो. पण तो यम तुकाराम महाराजांच्या समोर आला ना तर तो थरथर कापतो. एवढी माझ्या तुकाराम महाराजांची ख्याती. थोडक्यात सांगू, तुकाराम 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 महाराजांना पाहिले की त्याला थरकाप सुटायचं. तुकाराम महाराजांची काय कमी ख्याती येते का?
आणि तुकाराम महाराजांचं सांगायचं म्हणलं त्यांच्या पूर्वजापासून विश्वंभर बाबांपासून त्यांची पंढरीची वारी त्यांचं नित्यनेम होतं. कोणाचं? तुकाराम महाराजांचं. तुकाराम महाराजांचं नित्यनेम सांगतो तुम्हाला. तुकाराम महाराजांचं रोजचं काम असायचं. काय करायचे? सकाळी उठायचे, फुटका विना, तुटलेल्या तारा आणि ते गळ्यात घालून कुठे जायचे? भामगिरी डोंगरावरती किंवा भंडारा डोंगरावरती. कशासाठी जायचे? ध्यानाला जायचे. मला सांगा, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज यांनी काही शाळेत गेले होते का? नाही. एवढं आज ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला सार्थ ज्ञानेश्वरी दिले, केवढं मोठं दान दिले आपल्या भारत देशाला, पण त्याचा अजून कोणाला परिचयच नाही. काही ठिकाणी चालले वारकरी लोक करतात, पण एवढं सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये जर वाचाल, खरोखर अंतकरणातून वाचाल, एक एक भावार्थ त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी दिलेला आहे. हे आपल्याला देण आहे, महाराष्ट्राला दिलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांचं रोजचं काम असायचं. काय करायचं? विना घ्यायचं गळ्यामध्ये आणि विठ्ठल 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 करत भामगिरी डोंगरा किंवा भंडारा डोंगरावरती जायचं. बरं, ते जायचं तर ते काय कोणाला सांगून जात नव्हते आणि त्यांना कुठे जायचं त्यांनाच कळत नाही. कशाला जायचं? ध्यानाला. ताईच्या बाजूने कराये का चिंतन, ध्यानासाठी. मग जात असताना ते काय करायचे? ध्यानाला गेले तर 2-2 दिवस घरी यायचे नाही. कोण? तुकाराम महाराज. मग त्यांची पत्नी, धर्मपत्नी, काय त्या जिजाई आईसाहेबांचा अधिकार असेल. तुकाराम महाराज भंडारा डोंगरावरती ध्यानाला गेले की 2 दिवस यायचे नाही. मग ती काय करायची? त्यांची धर्मपत्नी त्यांची न्याहारी घेऊन ती त्यांना, आणि त्या जिजाईचा एक नियम होता, आपल्या पतीला जीव घातल्याशिवाय कधीच जेवत नव्हती. आणि आता कोण थांबतात का? चालेल, आता धावता परिवार आहे, कामाधंद्यात असतो असो, पण जिजाऊ साहेबांचा नियम होता, ते तुकाराम महाराजांना जीव घातल्याशिवाय कधीच जेवत नव्हते. मग ते काय करायचे? आपली कामं आटपायची आणि मग त्या टोपलीतून भाकर घेऊन निघायचे. परत निघायचे तर देहू पासून तर भंडारा डोंगर कमीत कमी त्यावेळेस, आता तर काय रस्ते झाले, त्यावेळेस पायवाटा होत्या. मग त्या जिजाऊ साहेब काय करायचे? भाकरी घेऊन जायचं. मग ते कुठे जायचं? कधी तुकाराम भंडारा डोंगरावरती असायचं, कधी भामगिरी जंगलावरती असायचं, त्यांना माहितीच पडायचं नाही. मग त्या डोंगरावर ह्या डोंगरावर. मग एक दिवशी जिजाऊ साहेब म्हणाले, अहो स्वामी, कमीत कमी तुम्ही जाता ते मला सांगून तरी जा, कुठल्या डोंगरावर जाता, तसं मला तिथे यायला. तुकाराम महाराज काय सांगत ऐका, म्हणतात, अवले, अगं माझंच मला भान नसतं, मी कुठे जातो मलाच माहिती नाही, पण एक काम कर, तुला जर मी कुठल्या डोंगरावरती गेला असेल, जर हे माहिती करायचं असेल, तर ज्या वाटेने जाईल ना त्या वाटेला तू कान लावायचं, आणि त्या वाटेमध्ये रामकृष्ण हरी असं ती वाट बोले, त्यावेळेस तू समजायचं की मी ह्या डोंगरावरती आहे. तुकाराम महाराजांच्या वाटा रामकृष्ण हरी बोलतात, आपली तोंड अजून रामकृष्ण हरी बोलत नाही. खरं आहे की नाही महाराज? काय बोलतात वाटा? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
रामकृष्ण हरी बोलते. मग जिजाबाई काय करायचे, मग ती न्याहारी घेऊन यायची, मग त्या वाटेला कान लावायची. ज्या वाटेला आवाज येईल रामकृष्ण हरी असा मंत्र येईल त्या वाटेने जायचं. असं तुकाराम महाराजांची ख्याती. विठ्ठल आपल्या हिंदू धर्मामध्ये देवतांना प्राधान्य जास्त दिले आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपला हिंदू देश जो आहे संतांचा देश आहे. आता उत्तर प्रदेशामध्ये सगळे देवांचा जन्म झालेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये संतांचा जन्म झालेला आहे. खरं आहे की नाही? तिकडे सगळे देव पण इथे संत, म्हणून ह्या आपल्याला महाराष्ट्राला संतांची भूमी म्हटलेली आहे. मग या देवतांचे आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजनीय 5 देवता आहेत. कोणत्या? 5 देवता. प्रत्येकाच्या घरामध्ये देव आपल्या आपल्या परीने आवडीप्रमाणे असतात. पण मी जाता जाता सांगून जातो, आपल्या घरामध्ये मंदिरात पूजनीय 5 देवता असल्याच पाहिजे आणि त्यांची पूजा झालीच पाहिजे. कोणत्या ते मी सांगतो तुम्हाला. पहिला 1 नंबर भगवान गणेश. आता गणपतीचं म्हणतात तर कुठलं कार्य करायचं असलं तर गणपतीची पूजा केल्याशिवाय होत नाही. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी 7 मध्ये पहिल्या अध्यायामध्ये लिहिले. काय लिहिले? ओम नमो जी अध्याय वेद प्रतिपाध्याय जय जय स्वच्छ विद्या आत्मरूपा देवा तुची गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजे. म्हणजे गणेशाला पूजनीय मानलं जातं. पहिली भक्ती जी केली जाते ती गणेशाची केली जाते. दुसरं देव कोणतं? भगवान विष्णू. तिसरं देव भगवान शंकर आणि चौथं देव माता जगदंबा पार्वती आणि 5वं देव सूर्यनारायण. ह्या 5 देवतांचे आपल्या घरामध्ये फोटो असलेच पाहिजे आणि ह्यांची पूजा झालीच पाहिजे. बाकीचे देव तुम्ही आपल्या आपल्या श्रद्धेनुसार ठेवा, पण हे 5 देवता आपल्या कुळदेवतेच्या घरा देवाऱ्यामध्ये असलेच पाहिजे. आणि आता हे पूर्वीपासून चालत आलेले म्हणजे देवांपासून चालत आले. आता मला सांगा, आता हे घरात देव झाले ना. आता गणेश म्हटला तर भगवान शंकरांचा मुलगा, पार्वती त्यांची पत्नी आणि राहिलं कोण? विष्णू. विष्णू ते गणरायाचे मामा. आता राहिलं एकटं कोण राहिला? सूर्यनारायण. मग आता मत कोणाची जास्त पडणार? त्यांचीच चालणार ना. सगळं कोणाचं चालतंय? त्यांचं चालणार. आणि ही कुळदेवी श्रीकृष्णाचे कुळदैवत खंडेराय. खंडेराय श्रीकृष्णाचं कुळदैवत खंडेराय. आणि रामप्रभूंचं कुळदैवत कुठलं आहे? सूर्यनारायण. सूर्यवंशीचे आहेत ना, सूर्यवंशीचे श्रीराम प्रभू. मग असं करत असताना आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये आपल्या पूजेनुसार जे प्रार्थनीय पूजा करायला पाहिजे ते 3 देवता आहेत. कोणते? आपली पहिली कुलदेवता. ही कुलदेवता आपली आई मानलं जातं आणि दुसरी ग्रामदेवता. ग्रामदेवत हे आपलं बाप मानलं जातं आणि तिसरं उपास्य देव. ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार जे देव त्याला प्रसन्न होतं ते. पण हे 3 देव पूजनीय आहेत. विठ्ठल विठ्ठल. असं करत असताना आपल्या देवतांचं घरामध्ये पूजन करणं हे नित्य नियम आहे. हे 5 देवता आणि हे सांगितले. आता त्या देवतांचे फोटो असलेच पाहिजे तर आपल्याला हे पूजेचं फल प्राप्त मिळतं. अन्यथा तुम्ही कितीही पूजा करा त्याचं काही फळ मिळणार नाही. इथून पुढे लक्षात ठेवा, प्रत्येकाने आपल्या आपल्या देवघरामध्ये 5 देवतांचं फोटो ठेवत जावा. कारण का ते प्रार्थनीयच आहे आणि ते केलंच पाहिजे. मग असं करत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मग आम्ही कुलदेवतेला पूजतो पण आम्हाला माहितच नाही. मग तुकाराम महाराज एक काम करा, आम्हाला
पुळीची कुळदेवी अभंगाच्या प्रथम चरणात संतांनी तुकाराम महाराज सांगतात आम्हाला संतांनी कुळीची कुळदेवी माहिती करून दिली म्हणून आम्हाला कळलं. ब्रह्मा विष्णू महेश ह्या तिन्ही देवापासून उत्पन्न झालेली आदिमाई शक्ती म्हणजे कोण? पार्वती. सांगायचं तात्पर्य असं आहे ही कुळीची कुळदेवी ही शक्तीने झालेली आहे आणि ही पंढरीचं पांडुरंग पण ही कुळीची कुळदेवीच आहे. थोडक्यात सांगण्यात आहे आणि ही शक्ती तिन्ही देवांपासून तयार झालेली आदिमाई शक्ती. तर असं करत असताना एक दैत्य म्हणजे महिषासूर उन्मत्त झाला होता. महिषासुराच्या पित्याने ब्रह्माची आराधना करून ब्रह्माला प्रसन्न करून त्याने असं वर मागितलं की मला होणारा पुत्र त्याची तिन्ही जगामध्ये ख्याती अशी असली पाहिजे. मग तो त्याचा पुत्र कोण? महिषासूर. ज्याचा महिषापोटी जन्म झाला म्हणून त्याचं नाव महिषासूर. मग हा महिषासूर एवढा उन्मत्त झाला की त्या महिषासुराला मारण्यासाठी देवीला अवतार घ्यावा लागला. मग तिने काय केलं? त्या महिषासुराला मारण्यासाठी अवतार घेतला. अवतार घेतल्यानंतर मग ती काय करायची? देवीचं आणि त्या महिषासुराचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये देवी त्या महिषासुराला मारायला लागल्यानंतर पण त्या महिषासुराचं असं त्याला वरदान होतं की त्याचं रक्त पडत त्या रक्तातून त्याचे परत तयार होत जायचं. मग असं करत असताना देवीने काय केलं की स्वतःहून आपल्या जिभेने प्रार्थना करायला लागली. ते रक्त प्यायला लागली. ते पीत असताना त्या जिभेने एक रक्ताचं थेंब खाली पडतं त्यातून झाड उत्पन्न होतं. ते कोणतं झाड होतं? असुराचं झाड तयार होतं आणि त्याला आपल्या कोकणामध्ये काय म्हणतात? मसूरची डाळ. वारकरी लोक ऐकून घ्या, मसूरची डाळ का खात नाही त्याचं कारण हे आहे. काय आहे? ते राक्षसाच्या रक्तातून तयार झालेलं असुराचं झाड आहे आणि ते आपल्या कोकणामध्ये त्याला मसूरची डाळ म्हणतात म्हणून ते वारकरी लोक खात नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये 52 शक्तीपीठ आहे. 52 शक्तीपीठामध्ये आपल्या महाराष्ट्रात 3.5 पीठ आहेत. त्यांनी थोडक्यात सांगतो कारण का आपल्याकडे खूप टाइम कमी आहे
आता मलाच काय समजत नाही कुठला चरण सोडावं कुठलं काय सांगावं. आता जवळजवळ 9 वाजायला आलेले आहे आणि 9चा आपला टायमिंग होता, कारण का हरिपटालाच आपल्याला खूप टायमिंग झाला. तरी पण मी माझ्या परिप्रमाणे सोडण्याचा प्रयत्न करतो. 3.5 शक्ती जी पहिली शक्ती आहे ती कोणती? आदिमाया शक्ती तुळजा भवानी आहे. ती कशी प्रगट झाली? भगवान प्रभू यांचं वनवासाला निघाले असं नाही, त्यांच्या धर्मपत्नी सीतामायेला रावणाने पळून नेलं. त्या नेल्यानंतर ते अरण्यामध्ये ते राम प्रभू सीतेच्या शोधात व्याकुळ झाले. मग त्या देवीने काय केलं? त्या सीतेचं रूप घेतलं आणि भगवान प्रभूच्या पाठी यायला लागली. त्या भगवान प्रभूंना समजलं की देवीच आहे. मग ते भगवान प्रभू तिला बोलायला लागले, का आई तू माझ्या पाठी येते? का आई तू माझ्या पाठी येते? म्हणून त्या तुळजा भवानीला तुकाई नाव पडलं होतं. शक्तीपीठ जे आहे ना ते तुकाई शक्तीपीठ होतं, पण त्याचं तुळजापूर शक्तीपीठ झालं. हे पहिलं शक्तीपीठ झालं. दुसरं शक्तीपीठ कुठलं आहे? करवीर. कर म्हणजे खडग, वीर म्हणजे योद्धा. करवीर म्हणजे कोल्हापूरची महालक्ष्मी. हे दुसरं शक्तीपीठ आहे. ते कसं तयार झालं मी तुम्हाला सांगतो. काळ्या नावाचा राक्षस होता, तो उन्मत्त झाला. साधू संतांना मारायला लागला, होम हवन सगळं उद्ध्वस्त करायला लागला, ब्राह्मणांची हत्या करायला लागला. मग भगवान विष्णूने तिला त्या शक्तीला तयार केलं, सांगितलं हे मायावी शक्ती तुला एक काम करावं लागेल. काय करावं? तो राक्षस उन्मत्त झाला आहे, त्याला मारायचं काम करावं लागेल. बरं ती बोलली मला ते जाणार आहे. मग तुला ती जागा कशाला देऊ? तुला जर ती शक्तीपीठाची जागा हवी असेल तर तुला हे काम करावं लागेल. आता एखाद्याला काम कुठलं दिलं तर तिथं काम करावंच लागतं, तसं तिने ते काम करावं लागतं. मग ती बोलली ठीक आहे, काय करायचं आहे? जो मारलाय राक्षस त्याला मारायचा. मग त्या देवीने काय केलं? त्या राक्षसाचं वध केलं आणि ते दुसरं शक्तीपीठ कोल्हापूरची अंबाबाई महालक्ष्मी हे दुसरं शक्तीपीठ. आणि तिसरं शक्तीपीठ जे आहे सप्तशृंगीचं सांगायचं म्हटलं तर रामायणामध्ये युद्ध झालं होतं. रामाचा भाऊ कोण? लक्ष्मणाला जेव्हा शक्ती लागली त्यावेळेस वैद्याने सांगितलं की जर ही संजीवनी 4 तासामध्ये जर इथे घेऊन आला तर लक्ष्मण वाचेल. मग हे काम कोणाकडे सोपवण्यात आलं? हनुमंतरायांकडे. आता ते 2 पुत्र होते, ते वाऱ्याच्या वेगाने जाणार होते, कारण तेच करू शकतात, दुसरं कोणाची हिंमतच नव्हती ते काम करायचं. मग हे हनुमंतराय त्यांनी तो विडा उचलला आणि सांगितलं गिरनार पर्वतावरती जाऊन ती संजीवनी आणायची आहे. हनुमंतरायाने उड्डाण केलं, संजीवनी आणायला गेले तर त्या जागेवर ती सगळी झाडं जेवढी होती ना ती संजीवनीची सगळी एकसारखी दिसत होती. हनुमंतरायांना प्रश्न पडला, आता ही सगळे सेमच दिसतात पण न्यायची कोणती? मग त्यांनी काय केलं? तो गिरनार पर्वतच उतरला हातावरती आणि घेऊन आले. मग तो पर्वत ज्यावेळेस हनुमंतरायाने हातावरती घेतलं आणि ते उड्डाण करत आले त्यावेळेस तो पर्वत एवढा थर कापायला लागला आणि त्या पर्वतातून सिंगासारखे 7 तुकडे कशावरती पडले? सप्तशृंगी गडावरती पडले. म्हणून त्या गडाला सप्तशृंगी नाव असं पडलं. कुठलं? तिसरं पीठ. आणि शास्त्रामध्ये दुसरं सांगितलं जातं बळीराजा हा एक असं दानशूर राजा होता आणि त्या राजाचे 99 यज्ञ पूर्ण झाले आणि 100वे यज्ञ पूर्ण होणार आणि त्याला इंद्रपद प्राप्त होणार. मग काय झालं? देवांची सळोकीपळ झाली. मग देवांना काय करावं लागलं? अवतार घ्यावा लागले. धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी, धर्मरक्षावया अवतार घेसी. आमुल्या पाळीची भक्त धर्मा, आमुल्या पाळीची भक्त धर्मा, आमुल्या पाळीची भक्त धर्मा, धर्मरक्षावया अवतार घेसी.
बळीराजाने 99 यज्ञ पूर्ण झाला आणि 100वा यज्ञ पूर्ण झाला तर त्याला इंद्रप्रस्थ प्राप्त झालं असतं. मग भगवंताने काय केलं, वामन रूप धारण केलं. छोटस गोंडस बाळ, राजस कुमार मदनाचा पुत्र, किती गोड बाळ होत ते. बरं आपलं विठ्ठला विठ्ठला वामन रूप घेतलं आणि त्या बळीराजाच्या दारात ब्राह्मण म्हणून गेले. ए राजा भिक्षान दे. तो राजा यज्ञाला बसवला. 99 यज्ञ पूर्ण झाले. तो माझ्या दारात शेवटच्या क्षणी माझ्या दरवाज्यामध्ये भिक्षुक आलाय, माझं दान देणं कर्तव्य. तो एक शूरवीर दानशूर राजा होता. त्याने यज्ञ सोडला आणि दान देण्यासाठी आला. त्याचा गुरु कोण, शुक्राचार्य. शुक्राचार्य त्याला सांगतोय नको जाऊ, ऐक माझं. पण बळीराजा खूप दानशूर व्यक्ती होती. त्याने तो यज्ञ सोडून तो पुढे आला आणि पाहिलं तर भगवान. त्याने ओळखलं, देवा काय पाहिजे. मग देव फक्त बोलले मला फक्त 3 पद भूमी पाहिजे. किती? फक्त 3 पद. आणि त्याच्यावरती 1 पाऊल ठेवला आणि 1 पाऊल पुढे ठेवला पृथ्वीवरती आणि बळीराजाला पाताळात घातलं. का घातलं? तर त्यावेळी त्याचा गुरु शुक्राचार्य सांगत होता नको जाऊस, नको जाऊस, पण ऐकलं नाही. मग शेवटी काय केलं, 3 पग भूमी दिल्यानंतर मग ते बळीराजा, पहिलं राजा लोकांचं असं असायचं की कुठली वस्तू देताना ते संकल्प सोडतात. एकदा आपण जेवताना उपवास सोडतो ना, पाणी सोडतो ना, ते संकल्प का सोडतो, म्हणजे ते अर्पण केलं. तसं ते कुठली जर दान करायचं असेल तर त्याच्यावरती संकल्प सोडतात. मग ते कमांडर असतो, त्या कमांडरतून असं बळीराजा संकल्प सोडणार. तेवढं त्याचं गुरु काय केलं, शुक्राचार्याने जे कमांडर असतो त्याची धार असते त्या आतमध्ये जाऊन छोट सूक्ष्म रूप घेतलं बेडकीचं आणि आतमध्ये जाऊन बसलं. ते पाणी पडणार नाही. बळीराजाने पाहिलं. बळीराजाने पाहिल्यानंतर काय केलं, ती दर्भाची कांडी असते, दर्भा असतं ना, दर्भाची कांडी असते, ती कांडी त्याच्यात धुळामध्ये टाकल्यानंतर ते बेडकीचं रूप घेऊन त्याच्या डोळ्यात घुसले. म्हणून शुक्राचार्य आंधळा झाला. आडवाला म्हणून आडवाला म्हणून बळीने शुक अंधा केला. म्हणजे शुक्राचार्याला आंधळ, शुक्राचार्य आंधळ आहे ना एका डोळ्याने, बळीराजालाच केलं. हे 3रं पीठ. आता राहिलं अर्ध पीठ. 3.5 पीठापैकी हे 3 पूर्ण पीठ आणि अर्ध पीठ कुठलं, माहूर गावचं रेणुका. रेणुका आईला कोण गेले का कधी गडावरती? रेणुका गडावरती गेले कोण? नाही ना. त्या गडावरती गेलं तर तिचं अर्ध मुंडका आहे. कसं आहे, काळ्या कलरचं आहे ना. कुठल्या कलरचं आहे? लाल कलरचं आहे. ते कशाने झाले सांगतो तुम्हाला. जमदग्नी राजा, जमदग्नी ऋषींची पत्नी, ती काय करायचं, तिचं नित्य नेमाचं पतिव्रता होती. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नानासाठी जायची आणि स्नान करून त्या पदरातून पाणी घेऊन यायचं आपल्या पतीची पात्रपूजा करण्यासाठी. असं तिचं रोजचं काम होतं. मग एक दिवशी काय झालं, ती नाण्याकरता ब्रह्ममुहूर्तावरती नदीवरती गेली, गंगेत. आता तेव्हा लोक पहिले न्हायचे पहिल्या मुहूर्तावरती 4:30 वाजता नाणे हे सगळ्यात सुखकारक असतं. आता आपण किती वाजता नाहतो? सगळे 8च्या नंतरच ना. शास्त्रानुसार सांगितलं जातं, आंघोळ जर करायची असेल तर 6च्या आतमध्येच झाली पाहिजे. ती आपल्याला शरीराला चांगली असते. बाकी तुम्ही नंतर किती वाजता पण करा त्या आंघोळीला तर तेच नाही. मग ते रेणुकाई नदीवरती आंघोळ करण्याला गेली. आंघोळ केलं पण तिला ते काय माशांचं संघ
दिसलं. मग तिची बुद्धी भ्रष्ट झाली, पतिव्रता भंग झाली. मग तिने काय केलं, ते आंघोळ केल्यानंतर ते पदरातून पाणी घेतलं आणि येत होते. ते पाणी येसपर्यंत ते पाणी पदरातून वाहून गेलं. आता तिला टेन्शन आलं. आता ऋषी जगदम्नी जगदम्नी म्हणजे ते फार तेजस्वी होते, तपस्वी होते आणि ते वाट पाहत होते. रेणुका अजून आली नाहीस तू. रेणुका आई आली की घाबरल्या. का घाबरल्या? त्यांना माहिती आहे आपल्याकडून चूक झाली, पतिव्रता भंग झालं. मग ती घाबरत घाबरत बोलली, स्वामी माझ्याकडून एक चूक झाली. काय चूक झाली? मी आज माशांचा संघ पाहिला आणि माझी बुद्धीच भ्रष्ट झाली. जमदग्नीने एवढा राग आला, त्यांनी रागात आपल्या तिन्ही मुलांना बोलवलं. पहिल्या मुलाला बोलवलं, सांगितलं या मातेचं शिर मला आत्ताच्या आता छाटून दे. पण त्या पहिल्या मुलाने नाही ऐकलं. मग त्याचं जमदग्नीने शिर उडवलं. कोणाचं? आपल्या मुलाचं. असे दोन मुलांचं शिर जमदग्नीने उडवलं. शेवटी परशुरामाला बोलवलं. परशुरामाला बोलवलं तर परशुराम सांगितलं, परशुरामा तू माझं एक काम कर, तुझ्या आईचं धडापासून शिर अलग कर. परशुरामाने एका क्षणाचा सुद्धा विचार केला नाही. आपल्या आईचं शिर छेद केलं की नाही? केल्यानंतर काय झालं? जमदग्नी खुश झाले. कोणावरती? प्रसन्न झाले, परशुरामावरती. परशुरामाला सांगितले, परशुरामा तू माझं ऐकलंस आणि तुझ्या आईचं धड उडून दिलं, तर तुला काय पाहिजे ते माग. मग परशुरामाने काय मागितलं? 2 वर मागितले. बोले मला द्यायचं असेल तर एक 2च द्या. पहिलं मला भाऊ म्हणून हात मारण्यासाठी माझे भाऊ जिवंत करा, आणि दुसरं मला जिचं हुर हुर लागलंय ती माझी आई, दुसरं तिला जिवंत करा. म्हणून ह्या माहूर गडाला माहूर हुर हुर. ज्यावेळी परशुरामाने आईचं हुर हुर म्हणजे आईचं अंतकरण, आईची आठवण हुरहुरनी काढली म्हणून माहूर असं गड 3.5 शक्तीपीठ ते झालं. पण ते कसं झालं ह्याच्या मागचंही शास्त्र सांगतं. ज्यावेळी परशुरामाने आपल्या आईचं शिर छेद केलं, त्यावेळेस तिचं शिर जे 14 दिवसाने मिळालं. म्हणून पहिला अवतार परशुराम, दुसरा अवतार राम. म्हणून राम अवतारामध्ये 14 वर्षाचा वनवास झालाय. हे भोग आहे. देवाला सुद्धा सुटले नाही तर आपल्याला काय सुटणार? म्हणून 14 वर्षे रामाला आपल्या पत्नीपासून अलग राहणं लागलं. कारण का? त्याच्या आदल्या ह्याच्यामध्ये त्याने आपल्या आईचं शिर छेद केलं आणि ते 14 दिवसांनी मिळाल्यामुळे त्याला 14 वर्षाचा वनवास झाला. हे 3.5 शक्तीपीठ, असे 3 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगायचं तात्पर्य असं आहे. म्हणजे हे शक्तीपीठ म्हणजे आपलं कुलदैवतच झालं. आता काही जणांची कुलदेवता आहे खंडेराया, काही जणांची कुलदेवता आहे आपली तुळजाई, काही जणांची कुलस्वामिनी आहे महालक्ष्मी. ज्यांना पुन्हा ठाऊक नाही त्याने जर कुलदेवता असेल तर खंडेराया म्हणायचं, आणि जर कुलस्वामिनी असेल तर आई तुळजाभवानी म्हणायचं. मग तुकाराम महाराज म्हणतात, संतांनी आम्हाला कुळीची कुलदेवी माहिती करून दिली. मग त्या कुलदेवतेचं आम्ही काय केलं? अभंगाच्या दुसऱ्या चार बरवे झाले
ठावे संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. मग महाराज म्हणतात आम्हाला पुढची कुलदेवी माहिती केली म्हणून आम्ही काय केलो त्या कुलदेवीला शरण गेलो. आता शरण जायचं म्हटलं तर आपण कोणाला शरण जातो? आता तीन आत्मा आहेत, एक जीवात्मा आहे, एक महात्मा आहे, एक परमात्मा आहे. जीवात्मा म्हणजे तुमच्या माझ्यासारखं जीवात्मा, महात्मा म्हणजे साधू संत, परमात्मा म्हणजे भगवंत जो आपल्याला सांभाळतो तो. मग ह्या जीवाने कोणाला शरण जावायचं? जडाला शरण जाऊन चालेल का? आता एक काम एका दगडाला आपण बोले ए दगडोबा माझ्याकडे चुना आहे, तुझ्याकडे तंबाखू आहे का, तू देईल का? देईल का? तो नाही देणार, तू जड वस्तू आहे. म्हणून जीवाने कोणाला शरण जायचं? जडाला नाही. जीवाने महात्म्याला शरण जायचं. महात्मा म्हणजे कोण? संत. संत म्हणजे कोण? आपण गुरु. गुरु केला आणि हे गुरु केलंच पाहिजे. प्रत्येकाने आपलं गुरु केलं पाहिजे. दत्तगुरूंनी किती गुरु केले? 24 गुरु केले. आपण एक तरी करावं गरजेचं आहे महाराज. गुरु विना अनुभव न करे. गुरु हा संत कुळीचा राजा. गुरु करणं हे वारकऱ्यांनी तर केलेलंच आहे. ज्यांनी तुळशीच्या पवित्र माला घातले त्यांनी गुरु केलेलं आहे, अनुग्रह घेतलेला आहे. तर असं गुरु करा, कारण गुरु केल्यानंतर आपल्याला कोणाची प्राप्ती होते? भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं काम गुरु करतो. म्हणून काय म्हणतात तुकाराम महाराज? परमेदानो शरण गेलो. आम्ही त्या देवीला शरण गेलो. शरण गेल्यानंतर आम्हाला काय झालं? मग त्या संतांनी आम्हाला ती देवी रूपाबळामध्ये आणलेला अभंगाचं तृतीय चरण आणि रूपा बळे करुणे खळे हरिदासी. तुकोबरे सांगतात काय की त्या देवीला रूपा बळाला आणलं. कुणी आणलं? संतांनीच आणलं. मला सांगा पंढरीचं पाठवण कोण आहे? कुळीचंच कुळदेवत आहे. कुळीची कुळदेवी, पंढरीचे विठाई. मला सांगा ज्यावेळेस भगवंतांची पत्नी कोण? रुक्मिणी आई ज्यावेळेस दिंडीर वनात रुसून आली त्यावेळेस भगवंत कुठे आले होते? पंढरपुरामध्ये आले होते. कशासाठी? आपल्या पत्नीला शोधण्यासाठी. तर तिथे त्यांना माहिती पडले की इथं पुंडलिक नावाचा एक भक्त आहे. मग ते काय कराय? भगवंतांनी काय केलं? पुंडलिकाच्या भेटीसाठी आले की नाही? पुंडलिकाच्या भेटीसाठी आले आणि पुंडलिकाला आवाज दिलाय, अरे पुंडलिका मी तुला भेटण्यासाठी आलोय. त्या पुंडलिकाने काय सांगितलं? देवा तुम्ही आलाय ठीक आहे, पण मला तुमच्याकडं बघायला टाइम नाही. मी माझ्या आई वडिलांची सेवा करतोय. तोपर्यंत त्यांनी काय केली? वीट फिरकावली आणि त्या विटेवरती उभा केला. कशासाठी? संतांनी केलं. कोणाला? रूपाबाळाला आणलं. कोणाला? देवीला, भगवंताला. म्हणजे एवढी ताकद संतांची आहे की नाही? म्हणून तुकाराम महाराज सांगतात कुळीची ही कुळदेवी केली ठावे संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटे विठोबा.
आपल्याला वेळ खूप कमी आहे म्हणून थोडा फटाफट चढून घेतलं. एक थोडासा एक पिंगला घेऊया मग आपण कीर्तनाची सांगता करूया. हे जरी नाही कळालं जरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं जरी दुसरा येईल, जरी नाही कळालं मला दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, हे जरी नाही कळालं जरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं जरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं जरी दुसरा येईल, हे जरी नाही कळालं, काल बांधून नेईल, सर्वती बा काल बांधून नेईल, काल बांधून नेईल, सर्वती बा काल बांधून नेईल, आमचे
कुळदेवी केली खाली संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणि लहा रूपा बळे करुणी खळे हरिदासी. तुकाराम महाराज सांगतात आम्ही कुळची कुळदेवी माहिती करून दिली. माहिती करून दिल्यानंतर आम्ही तिला शरण गेलो. शरण गेल्यानंतर आम्ही तिला रूपाबळामध्ये निर्गुण निराकार असलेली ही देवी तिला आम्ही रूपात आणलं. रूपात आणल्यानंतर मग आमचं काम काय, आम्ही आनंदाने नाचायला लागलो. आनंदाने नाचायला लागलो ना, सगळे नाचत होते ना, आनंदाने नाचायला लागलो. अभंगाचं शेवटचं चरण. तुका मने तुका Oh
भावी संतांनी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी आणि लहरूपा बरे करुणी खळे हरिदासी बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी तुका म्हणे समागमे तुका म्हणे समागमे नाचू प्रेमेला गेलो बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी ज्ञानेश्वर आज या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेचे आरंभ संपन्न झालेला आहे आणि आज या ठिकाणी मी या सत्पाल परिवाराला या कुलस्वामिनीच्या चरणी साकडं घालतो की या कुटुंबियांना सदा त्यांच्यावरती तुझी कृपा असू दे आणि त्यांच्या घरामध्ये लेकरा बाळांमध्ये यश होऊ दे आणि तुझी मनोभावी सेवा केली नाही त्यांनी ती तू पावन करून घे आणि असं त्यांच्या कुटुंबावरती श्रद्धा राहू दे. तुकाराम 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 तुकाराम